नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, अमोल बोल परिवारात आपलं स्वागत आहे. आजचा विषय सुरू करण्याआधी मी तुम्हाला एका तरुणाची गोष्ट सांगणार आहे. एका छोट्याशा गावात एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती बेताचीच होती. खिशात फारसे पैसे नव्हते, पण डोळ्यात मोठी स्वप्न होती. त्याला काहीतरी मोठं करायचं होतं, नाव कमवायचं होतं, आई वडिलांना अभिमान वाटेल असं आयुष्य जगायचं होतं. पण एक अडचण होती. जेव्हा जेव्हा तो काही नवीन करायला जायचा तेव्हा त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला थांबवायचे. कोणी म्हणायचं, अरे राहू दे, तुझ्याच्याने नाही होणार, कशाला वेळ वाया घालवतोयस. कोणी म्हणायचं, आपली लायकी नाही तेवढी, कशाला उगाच रिस्क घेतोस, झेपणार आहे का तुला. आणि काही लोक तर हसत म्हणायचे, नुसती स्वप्न बघून काही होत नाही भाऊ, पैसा लागतो पैसा. परिणामी हळूहळू त्या मुलानं स्वतःवर शंका घ्यायला सुरुवात केली. त्याचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला आणि एक दिवस तो स्वतःच्या स्वप्नांपेक्षा लोकांच्या मतांना जास्त महत्त्व देऊ लागला. त्याची सगळी स्वप्न हवेत विरायला लागली आणि तो मुलगा नैराश्याच्या गर्तेत सापडला. मित्रमैत्रिणींनो, हा एकटाच असा मुलगा नाही. आज लाखो लोकांची हीच कथा आहे. मला सांगा, आपल्यापैकी किती जण फक्त लोकांच्या भीतीमुळे मागे राहिलेत? किती जणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, पण नातेवाईक काय म्हणतील या लाजेपायी थांबले? किती जणांना यूट्यूब सुरू करायचं होतं, पण मित्र हसतील म्हणून मागे फिरले? किती जणांना प्रेम व्यक्त करायचं होतं, पण समाज काय म्हणेल म्हणून गप्प बसले? आणि किती जणांना स्वतःच्या मनासारखं आयुष्य जगायचं होतं, पण लोकमतांच्या तुरुंगात अडकून राहिले? एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रमैत्रिणींनो, जेव्हा तुमच्या घरात अडचण येते तेव्हा हे लोक मदतीला येत नाहीत. जेव्हा तुमच्या खिशात पैसे नसतात तेव्हा हे लोक तुमचा खर्च उचलत नाहीत. जेव्हा तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागून संघर्ष करत असता तेव्हा हे लोक तुमच्यासोबत जागत नाहीत. पण तुम्ही एक चूक केली की सगळ्यात आधी हसायला मात्र हेच लोक तयार असतात. म्हणूनच आयुष्यात एक नियम बनवा, लोकांच्या टाळ्यांवर जगू नका आणि लोकांच्या टीकेनं मरू नका. मित्रमैत्रिणींनो, जंगलातला सिंह कधीच मागे वळून कुत्र्याच्या भुंकण्याला उत्तर देत नाही, कारण त्याला माहीत असतं, जर प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला उत्तर द्यायला थांबलो तर आपण शिकारीपर्यंत कधीच पोहोचणार नाही. आज तुमच्याही आयुष्यात असे अनेक आवाज गोंगाट करत आहेत. कोणी तुमच्यावर हसतंय, कोणी तुमच्यावर टीका करतंय, कोणी तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतंय. पण प्रश्न हा नाही की ते काय बोलत आहेत, प्रश्न हा आहे की तुम्ही त्यांना किती महत्त्व देता. इथं आणखी एक प्रेरणादायी गोष्ट मी तुम्हाला सांगते. एक गरुडाचं पिल्लू होतं. ते चुकून कोंबड्यांच्या कळपात वाढलं. लहानपणापासून त्याला त्या कळपात हे सांगितलं गेलं की तू कोंबडी आहेस, तू कोंबडी आहेस. त्यामुळे ते जमिनीवरच चालत राहिलं. आकाशाकडे बघायचीही त्याची हिंमत झाली नाही. पण एक दिवस त्यानं आकाशात उडणारा गरुड पाहिला. त्या पिल्लाच्या मनात एक प्रश्न आला, हा तर माझ्यासारखाच दिसतो, मग मीही असा उडू शकतो का? त्या पिल्लाचं हे बोलणं ऐकताच आजूबाजूच्या कोंबड्या हसू लागल्या आणि म्हणाल्या, तू आणि एवढा उंच उडणार? पाण्यात जाऊन तोंड बघ आधी. त्यांच्या अशा हसण्यामुळे ते पिल्लू खजील झालं आणि त्यानं उडायचा प्रयत्नच केला नाही. शेवटी काय, ते आयुष्यभर जमिनीवरच राहिलं. आपल्यापैकी अनेक जण हेच करत आहेत. आपल्या क्षमतेपेक्षा कमी आयुष्य जगत आहेत, कारण त्यांनी लोकांचं मत खरं मानलं आणि त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं. आज तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारा, जर या जगात कोणीच नसतं, कोणी हसायला नसतं, कोणी टीका करायला नसतं, कोणी नावं ठेवायला नसतं, तर तुम्ही कोणतं आयुष्य जगला असता? काय केलं असतं? कुठे पोहोचला असता? आणि मग स्वतःला विचारा, जे आयुष्य तुम्हाला खरंच जगायचं आहे ते जगण्यापासून तुम्हाला कोण थांबवतंय? लोक की तुमची भीती? यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला सर्वात मोठा फरक बुद्धीचा नसतो, तर तो असतो अचूक निर्णयाचा. सामान्य माणूस विचारच करत राहतो, यशस्वी माणूस सुरुवात करतो. सामान्य माणूस परवानगी शोधत राहतो, यशस्वी माणूस कृती करत राहतो. सामान्य माणूस लोक काय म्हणतील याचा विचार करतो, यशस्वी माणूस स्वतःला विचारतो, मला काय बनायचं आहे.
तेव्हा आजच नव्हे आत्ताच एक निर्णय घ्या. यापुढे तुलना करणं बंद, कारणं देणं बंद, स्वतःला कमी लेखणं बंद, लोकांच्या मतांसाठी जगणं बंद आणि स्वतःचं साम्राज्य उभं करणं सुरू. कारण आज तुमच्यावर हसणारे लोकच उद्या तुमच्या यशाच्या गोष्टी सांगतील. आज तुमच्यावर शंका घेणारे लोकच उद्या तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी रांगेत उभे राहतील. आज तुमचा फोन न उचलणारे लोकच उद्या तुमच्या भेटीसाठी वेळ मागतील. पण त्यासाठी तुम्हाला लोकांच्या आवाजापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल. एक लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे, वाऱ्याचं काम वाहणं आहे, सूर्याचं काम उगवणं आहे आणि तुमचं काम स्वतःचं नशीब घडवणं आहे. म्हणून आजपासून लोकांना जितकं बोलायचं आहे तितकं बोलू द्या. तुम्ही मात्र तुमच्या ध्येयपथावर चालत राहा. कारण एक दिवस असा येईल, तुमच्या यशाचाच बोलबाला इतका असेल की लोकांच्या सगळ्या टीका, टोमणे आणि अपमान पूर्णपणे शांत होतील. मित्रमैत्रिणींनो, पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.